आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलावर टीका केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रावरती शरद पवार राष्ट्रवादी पक्ष संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोर्चा आणि निदर्शने काढत आहेत। तर पाहायला गेलं तर शरद पवार गट खरंच राष्ट्रवादी पक्ष सुसंस्कृत आहे का हो, खाली सुसंस्कृत आणण्याचा प्रयत्न करत आहेत। शाहू फुले आंबेडकर वसंतदादा पाटील यशवंतराव चव्हाण यांच्या विचारावरती चालणारा खरंच पक्ष आहे का? त्यांनी अनेक लोकांवरती त्यांच्याच पक्षातील अनेक नेत्यांनी वादग्रस्त शेतकऱ्यावरती वादग्रस्त वक्तव्य करून अनेक लोकांवरती वादग्रस्त वक्तव्य त्यांनी कोणकोणती वक्तव्य केलेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। अजित पवार असतील, अमोल मेटकरी असतील, खासदार सुप्रिया सुळे असतील यांनी कोणकोणते वादग्रस्त वक्तव्य केलेत यांची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत। माननीय गोपीचंद पडळकर यांनी केलेलं वक्तव्य त्यांचं कोणीच समर्थन करत नाही, पण त्यांच्याच पक्षातील काही नेते वारंवार गरज देखील ओळखत असतात आणि मराठीमध्ये एक म्हण आहे, मी नाही त्यातली आणि कडी लाव आतली। बघा, त्यांच्या नेत्यातील पक्षातील कोणकोणत्या नेत्याने अशी वादग्रस्त वक्तव्य केलेली हिंदू धर्मावर असतील, लोकनेत्यावरती असतील, दुसरं पाहायला गेलं तर अधिकाऱ्यावरती असतील आणि शेतकऱ्यावरती असतील याची संपूर्ण वक्तव्य आज वादग्रस्त वक्तव्य जाणून घेणार आहोत। तर एका कार्यक्रमामध्ये सांगली येथील संबोधित करत असताना तालुक्याचा आमदार व्हायचं सोपं काम नाही, तिथं तालुक्यानं ओवाळलेला टग्या चालतो असं वादग्रस्त वक्तव्य आमदार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्यांनी सभेमध्ये केलं होतं आणि त्यामध्ये मी सुद्धा एक टग्याच आहे असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं होतं। दुसरं त्यांनी वक्तव्य केलं होतं, शेतकऱ्यांना पाहायला गेलं तर धरणामध्ये पाणीच नाही, मी काय ही करू का असं वक्तव्य त्यांनी देखील केलं होतं। आत्ताच पाठीमागच्या महिन्याच्या काळामध्ये त्यांनी अधिकाऱ्याला फोन करून देखील त्यांच्यावरती दबाव करत आणत होता, तुम्ही पाहिले देखील असेल। अनेक लोकांना वाटलं राजकारण्यांनी जनतेची भावना समजून घेणं गरजेचं आहे। हे वक्तव्य राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानले गेले कारण हे लोकांना कर्तव्य जाणून व्यक्त केले। दुसरं पाहायला गेलं तर महिला IPS अधिकाऱ्याशी चर्चा करताना एक व्हायरल व्हिडिओ कॉलमध्ये दिसले की अजितदादा पवार एका महिला IPS अधिकाऱ्यावर चिडले। त्यांनी अधिकाऱ्यांनी देखील काही गावात अवैधरित्या खनिज आणि माती काढण्याची कारवाई देखील केली होती, पण त्यांनी कारवाई कायदेशीर करून सुद्धा त्यांच्या कार्यकर्त्याच्या हट्टापायी त्यांनी अधिकाऱ्यावर गैरवर्तणूक त्यांनी केलेलं आहे। दुसरं पाहायला गेलं तर जितेंद्र आव्हाड त्यांनी हिंदू ह्याच्यावरती अनेक त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलेले आहेत। तसं पाहायला गेलं तर शिर्डीमध्ये एका सभेमध्ये राम हा ब्राह्मण नसून तो एक बहुजनाचा आहे आणि तो मांसाहारी होता असं हिंदू धर्माच्या भावना दुखवण्याचं काम आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं आहे। तसं पाहायला गेलं तर जंगलवासाच्या काळात तो 14 वर्ष जंगलात राहिला आणि त्याला शाकाहारी अन्न मिळालं नसल्यामुळे तो मांसाहार करत होता असं वादग्रस्त वक्तव्य आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं होतं। दुसरंच पाहायला गेलं तर खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील वादग्रस्त वक्तव्य केलेली होती। दुसरं पाहायला गेलं तर विठ्ठल आमचा आहे आणि विठ्ठलाला नॉनव्हेज देखील चालतं असं देखील वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावून त्यांनी देखील एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं होतं। दुसरं पाहायला गेलं तर त्यांच्याच पक्षातील अमोल मेटकरींनी देखील पाहायला गेलं तर लक्ष्मण हाके जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांच्यावरती देखील तो फक्त भुकणारा कुत्रा आहे असे देखील म्हणजे हिंदू पाहायला गेलं तर फुले आंबेडकर शाहू यांचे विचार मांडणाऱ्या हे जे विचारावर चालणाऱ्या यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील यांच्या विचारावर चालणारे असा आव आणणाऱ्या ह्याच्यावरती त्यांच्याच पक्षातील नेते अनेक लोकांवरती पातळी सोडून टीका करत असतात आणि त्याच वाचाळवीरांना आमदारकी पक्ष विधान परिषदेचे तिकीट देऊन पुन्हा पुन्हा बोलण्याची संधी देत असतात। मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? ही माहिती आवडली असेल जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा, दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करा। धन्यवाद।